तर काय मग मंडळी, हे भरलेलं ताट पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. त्या ताटात आहे मस्त आपला कोबी पराठा, मसाले भात, दही, ठेचा आणि चटणी. पराठ्याचे भरपूर सारे प्रकार असतात, पण त्यात म्हणजे कोबी पराठा मला करायलाही आणि खायला पण खूप आवडतो. आज रविवार होता, म्हटलं मुलांना पण सुट्टी होती, भाजीपोळी करायचा पण कंटाळा आला होता. म्हटलं आज कोबी पराठे बनवूया, सगळ्यांना आवडतील असा हा बेत ठरला. बनवते आज कोबी पराठा. नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे. लगेचच व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी कोबी पराठा बनवण्यासाठी 1 पाव इथं कोबी घेतलेला आहे. आपल्याला जेवढं बारीक कट करता येईल तेवढं तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. हवं असला तुम्ही चाकू किंवा एखाद्या चॉकरच्याच मदतीने तुम्ही कट करू शकता. मला कुठलीही भाजी असतो, मला विळीच ही सोपं पडते, म्हणजे सहज मला त्यामध्ये कापल्या जाते विळीनं. मी तो कोबी हा विळीनंच कापून घेणार आहे. जर मला विळीनं जमत नसेल तुम्ही चाकू किंवा इतर साहित्य तुम्हाला काय जे सोयीचं पडेल ते तुम्ही बारीक कट करून घ्या. जेवढा पातळ कट करता येईल तेवढा कोबी आपल्याला पातळ कट करून घ्यायचा आहे. आता आपण पीठ तयार करून घेऊ, म्हणजे पीठ म्हणण्याचं साहित्य बघूया. त्या ठिकाणी पूर्ण कोबी मी कट करून घेतला आहे 1 पाव इथं. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण्यासाठी मी घेतले 5 ते 6 हिरवी मिरची घेतलीत आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या. लसूण कमी जास्त तुम्ही आवडून भरपूर घाला, म्हणजे खूप छान टेस्ट लागते. 1 चमचाभर इथं जिरं घालून घ्यायचं आहे आणि वाटण तयार करून घ्यायचं. खूप जास्त बारीकही वाटू नका, थोडं जाडसरच ठेवा. त्यात मी 2 चमचे इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा इथं ज्वारीचं पीठ घालणार आहेत, अर्धा चमचा इथं बेसन पीठ घालणार आहेत. आता हे मिश्रण तुम्ही लाल तिखटामध्ये पण बनवू शकतात, पण मी लाल तिखट न वापरता इथं हिरवी मिरचीचं इथं बनवणार आहे, म्हणजे दिसायला पण चांगले दिसतात. 1 चमचा इथं ओवा हातावरच क्रश करून घातला आहे. कुठलाही पराठा असो त्यात तुम्ही ओवा घातला त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते आणि पचायला तो चांगला लागतो. तर इथं मी हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचं जे पेस्ट तयार केली होती ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आहे. हिरवी मिरचीमुळे काय होते, दिसायला पण चांगलं दिसतं, म्हणजे रंग खूप चांगला येतो पराठ्यांना. कुठलाही पराठा असो, मेथीचे त्यात पालक पराठा जर असेल कुठलाही पालेभाज्यांचा, ते हिरवी मिरचीमुळे खूप असं हिरवेगार दिसतात. त्यामुळे मी हिरवी मिरची तर वापरलेली आहेत. 1 चमचाभर हळद घेतलीत, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, भरपूर सारी कोथिंबीर. त्यात आपल्याला मी कस्तुरी मेथी घालून घेणार. जर तुम्हाला आवडत असेल तर त्याची टेस्ट तुम्ही घालू शकता कस्तुरी मेथी, किंवा नाही घातली तरी चालतं. मला कुठलाही पराठा असतो कस्तुरी मेथी मी प्रत्येक पराठामध्ये आवर्जून घालत असते, कारण मला त्याची टेस्ट खूप आवडते. आणि थंड तेलाचं इथं मोहन घालणार आहे. 1 पळी तेल घेतलेलं आहे, थंडच तेलाचं मोहन आहे, गरम वगैरे काही घेतलेलं नाही. आणि खूप जास्त मसाले आपल्याला घालायचे नाही. त्यात मी 1 चमचाभर इथं हळद पावडर घेतली, म्हणजे धना पावडर घेतली आहे. आणि मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्या भांड्यात की मी हिरवी मिरची, जिरं, लसूण बाटलं होतं त्यातच थोडं पाणी घातलं आहे, आणि त्याच पाणी मी पीठ मळण्यासाठी वापरणार आहे. म्हणजे पूर्ण अर्क त्यातला पूर्ण आपल्या पिठामध्ये जाईल, म्हणजे बाहेर वगैरे काही फेकल्या वगैरे काही जाणार नाही, वाया जाणार नाही. म्हणून मी तर मिक्सरच्याच भांड्यात थोडं पाणी घालून पीठ तयार करून घेतले. आता हे पीठ मळताना आपल्याला खूप घट्टसं मळायचं आहे, खूप जास्त पातळही करू नका, कोबीला पाणी सुटतं. म्हणून मी थोडंसं घट्टच पीठ मळून घेणार आहे आणि लगेच पराठे करायला सुरुवात करणार आहे. आपण जर 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं पीठ, तर ते खूप सैलसर पीठ होतं आपलं, म्हणजे ढिलं होतं आणि पराठे आपले पटकन नीट लाटता येत नाही. ती मी लगेच पराठे करायला घेणार. इथं साईडला मी तवा तापायला ठेवला आहे. आता पराठे म्हटलं तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते लाटायची, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीनं इथं लाटणार आहे. एरवी आपण गोल साईजचेच पराठे करतो, पण जरा वेगळ्या पद्धतीची. इथं मी एक साधी चपाती लाटून घेतली पराठा, त्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि वरतून थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे दोघी साईडनं फोल्ड करून घ्यायचे. म्हणजे हा पराठा दिसायला पण चांगला दिसतो जरा, आणि खायला पण अगदी चविष्ट आणि मऊसूत पराठा आपल्याला लागतो. आणि मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडतील असे पराठे. मी चौकोनी आकारामध्ये म्हणजे स्क्वेअरमध्ये मी पराठे लाटून घेणार आहे. हवं असल्यास तुम्ही साध्या सिंपल गोल साईजचे पराठे लाटतो आपण रेग्युलर, तसेही लाटले तरी चालता. पण जरा वेगळ्या पद्धतीनं जर कधी करून दिले तर मुलांना असे आवडतात, जरा वेगवेगळे ट्राय करून दिले तर. मी जरा थोडीशी चौकोनी स्क्वेअर साईजमध्ये पराठे इथं लाटून घेणार आहे. आता जाड बारीक पराठा तुम्ही कसंही साईजचं इथं लाटू शकता, पण पराठे म्हटले ना थोडेसे जाडसर असतात. मी म्हणजे मीडियम साईजचा इथं पराठा लाटून घेतला आहे. इथं ताव्यावर एक साईड भाजून घ्यायची आपल्याला. आता हे पराठे भाजताना तुम्ही बटर, तूप किंवा साजूक तूप किंवा तेलही लावलं तरी पण चालतं, जर तुम्हाला आवडत असेल तर. मी एक साईडला थोडंसं तेल लावून घेणार आहे, नंतरच थोडंसं बटर लावून शेकणार आहे. बटरमुळे का ते जरा पराठ्यांना वेगळीच टेस्ट लागते आणि मुलं आवडीनं खातील. कधीतरीच रविवार म्हटलं जरा असे हे प्रकार करायला काही हरकत नाही, म्हणून मी थोडंसं बटर लावून पराठे इथं भाजून घेणार आहेत. आता एक साईड आपला पराठा चांगला भाजला गेला की दुसरी साईड पण आपलं मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे.
आता त्यावर आपल्याला थोडंसं साईडला बटर लावून घ्यायचं आहे. बटर किंवा तूप तुम्ही काहीही लावा. तर माझ्याकडे बटर होतं म्हणून तर आज म्हटलं आज रविवार पण होता, मुलांना आवडतील मग अशा बटर लावून केलेले. दोघी साईडनं बटर लावून मस्त पराठा इथं भाजून घेतले. जरा वेगळ्या आकाराचे पण कधी करून दिले तर नक्कीच त्यांना आवडतील. झटपट होता, खूप जास्तही वेळ लागत नाही आणि कधीतरीच भाजीपोळी करायचा कंटाळा आला तर असे कुठलेही भाजीपाल्यांचे किंवा कोबीचे पराठे हे पटकन होता, कधीतरीच चालतं असं. तर मस्त दोघी साईडनं आपल्या खरपूस पराठे इथं भाजून झाले आहे. तर पाहू शकता. तर अशा पद्धतीने मी जे बाकीचे जे पराठे आहे ते पूर्ण मी अशाच पद्धतीने इथं लाटून घेणार आहे. इथं माझे सगळे पराठे इथं लाटून झालेले आहे. आम्ही पराठे खातो येतो पण पटकन तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत तुम्ही दही चटणी किंवा हिरवी मिरचीचा ठेचा असं काहीही खाऊ शकता. मस्त मऊ लुसलुशीत आपले कोबी पराठे इथं तयार झाले. ताटात काढून घेऊ. तर यासोबत तुम्हाला हवं असल्यास शेंगदाण्याची चटणी किंवा ठेचा तुम्ही यासोबत काहीही खाऊ शकता. मी अगोदरच ठेचा बनवला होता त्यावेळेला आपल्याला थोडंसं बटर घालून घ्यायचे म्हणजे चवही चांगली लागते. बटरमुळे मी वरतून थोडंसं बटर घातलं आहे. हिरवी मिरचीचा मस्त झणझणीत ठेचा आणि कढीपत्त्याची चटणी. कढीपत्त्याच्या चटणीचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. तो पण व्हिडिओ आहे चॅनलवर, तिथे तुम्ही पाहू शकता. दही घेतलेलं आहे. दह्यावर मस्त वरतून लाल तिखट घालायचं आवडीनुसार. जर आवडत असेल तर घाला किंवा नाही वापरलं तरी चालतं. इथे मी मसाले भात करून घेतला. आता मुलांना आवडतो म्हणून इथं मसाले भात इथं करून घेतले. आपली मस्त गरम गरम पराठा थाली इथं तयार झाली. मी पराठा थालीच म्हटलेलं आहे इथं, कारण आज रविवार पण होता. थाली त्यामध्ये सगळं डेकोरेट केलं आहे त्यामुळे पराठा थालीच म्हटले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.